फक्त नाविन्य. महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी आणि भाऊसिंगजी रोड, कोल्हापूर, दातेमळा, इचलकरंजी, बुधवार पेठ, कराड. आपण आपल्यामध्ये ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांना वाव देऊन आपल्याला जे जे येतं त्यातलं सर्वोत्तम कसं साध्य करता येईल आणि मला स्वतःला माझं स्वतःचं वेगळं अस्तित्व कसं निर्माण करता येईल किंवा ते सगळ्यांसमोर सिद्ध कसं करून दाखवता येईल या दृष्टीने प्रयत्नरत राहिला पाहिजे. महेंद्र ज्वेलर्स प्रस्तुत लाईव्ह मराठी नवदुर्गा. मूळच्या कोल्हापूरच्याच असलेल्या प्रियदर्शनी मोरे दिवसातले 12 ते 18 तास स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या. उस्मानाबाद सारख्या दुष्काळग्रस्त भागात 4 वर्ष नेटानं काम करून पुन्हा कोल्हापुरात परतल्या आणि जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार त्यांनी स्वीकारला. कोल्हापूरचा महापूर असो किंवा यंदाचा कोरोना, आणीबाणीच्या काळात उत्तमरित्या आपली जबाबदारी सांभाळून त्यांनी मोलाचं योगदान दिलंय. त्यांचा हा प्रवास सर्व महिलांना नक्कीच नवी ऊर्जा देणारा आहे. नमस्कार. लाईव्ह मराठी प्रस्तुत नवदुर्गा विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आपल्या जीवनामध्ये स्वच्छता आणि पाणी या 2 गोष्टींचं अत्यंत महत्त्व आहे. पाण्याचं महत्त्व तर आपण गेली अनेक वर्षांपासून आपल्याला माहीत आहेच, पण स्वच्छतेचं महत्त्व या कोरोनाने आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा सांगितलं आहे. आज आपण अशा दुर्गेला भेटणार आहोत जी दुर्गा पाणी आणि स्वच्छता या विभागामध्ये काम करते. म्हणजेच आपण आहोत जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांच्यासोबत. आज आपण लाईव्ह मराठीच्या माध्यमातून त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडून त्यांचा अनुभव जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम. लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत. थँक्यू. मॅडम, मला हे विचारायचं आहे की तुम्ही तुमचं एज्युकेशन, तुमचं शालेय जीवन हे कुठे झालं? मी याच जिल्ह्यातली आहे आणि माझं सुदैव की याच जिल्ह्याची सेवा मला करायला मिळते आहे. माझं तसं हायस्कूलपर्यंतचं आणि कॉलेजचे पहिली 2 वर्ष ही कुरुंदवाड ह्या माझ्या आजोळच्या गावी झालं. ओके. माझ्या माहेरच्या गावापासून अगदी जवळच्या अंतरावरती असल्याकारणानं तिथं शिक्षण झालं आणि पुढचं ग्रॅज्युएशनचं शिक्षण हे माझं कोल्हापूरमध्ये कमला कॉलेजमध्ये. कमला कॉलेज. आता प्रशासकीय सेवेमध्ये तुम्ही इतके वर्ष आहात, मग स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचं तुम्ही का ठरवलं किंवा या क्षेत्राकडेच वळायचं असं का ठरवलं तुम्ही? आता त्याला एक खूप असा हास्यास्पद किस्सा आहे. म्हणजे मला काही लोकांना तो जोकिंग असं वाटेल. खरं तर शाळेत असताना आईवडिलांनी मला वाचनाची सवय लावली होती आणि वाचन करत असताना मग पेपर पण वाचायची सवय त्यांनी लावली. त्यावेळी एका पेपरमध्ये एक कार्टून यायचं आणि ते आठवणीनं रोज माझ्याकडनं वाचणं व्हायचं. आणि एक दिवशी ते कार्टून वाचत असताना त्याच्यावरती एक जाहिरात, एका क्लासची, स्पर्धा परीक्षेच्या क्लासची जाहिरात मला दिसली, विक्रीकर अधिकारी व्हा. ती जाहिरात वाचली आणि माझ्या डोक्यात आलं की आपले सगळे फ्रेंड डॉक्टर होणार, इंजिनियर होणार म्हणतात आणि हे काहीतरी वेगळं दिसतंय अधिकारी म्हणजे. आता इथनं पुढं कोणी विचारलं आपल्याला तर आपण सांगायचं की आपण विक्रीकर अधिकारी होणार. अर्थात त्यावेळी मला विक्रीकर काही कळत नव्हतं, अधिकारी काही कळत नव्हतं, पण उगीच आपलं वेगळं काहीतरी सांगायचं म्हणून मी सांगायला सुरुवात केली आणि तिथून माझ्या ह्या स्वप्नाला सुरुवात झाली. म्हणजे थोडक्यात तुम्ही ठरवलं असं नव्हतं की स्पर्धा परीक्षा करायची आहेत किंवा प्रशासकीय सेवेमध्ये यायचं आहे, हे तुमचं फिक्स नव्हतं थोडक्यात? त्यानंतर फिक्स झालं. कारण आई वडिलांनी ते सिरियसली घेतलं, मुलगी अधिकारी व्हायचं म्हणते तर आपण आता हिला त्या पद्धतीनं घडवूया आणि मग त्यानंतर माझी त्या पद्धतीनं वाटचाल झाली. मग तुम्ही कॉलेजमध्ये असताना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा की पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सेपरेटली? नाही, आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं हे म्हणजे फक्त स्पर्धा परीक्षांची पुस्तकं वाचणं असं नाहीये, तर तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी सुरुवातीपासून कशी घडते त्यावरती पण या परीक्षांमधलं यश खूप अवलंबून असतं. तर मी आता जसं म्हणाले तसं माझ्या आईवडिलांनी हा विषय सिरियसली घेतला आणि मला बऱ्यापैकी शिक्षणाबरोबरच शिक्षणेतर उपक्रमांमध्ये पण चांगल्या पद्धतीनं सहभागी व्हायला त्यांनी लावलं. म्हणजे मग सगळ्या प्रकारच्या स्पर्धा, वक्तृत्व असेल, निबंध असेल, वादविवाद असेल, काव्यलेखन असेल, रांगोळी स्पर्धा असेल, सगळ्या याच्यामुळं झाला फायदा हा की एकतर माझं वाचन खूप चांगलं सुधारलं, अवांतर वाचन खूप करणं झालं शाळा कॉलेजच्या काळामध्ये.
त्यामुळे विचारांची एक दिशा पक्की तयार व्हायला एक मदत झाली. आणि समाजात वावरत असताना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची किंवा स्वतःला प्रेझेंट करण्याची एक क्षमता त्या काळात डेव्हलप झाली. आणि ह्या सगळ्याचा फायदा मला स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये झाला. ग्रॅज्युएशनपर्यंत मी अभ्यासाबरोबरच ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या, त्यामुळे माझा बायोडाटा स्ट्रॉंग झाला, माझी पर्सनॅलिटी बऱ्यापैकी बॅलन्स डेव्हलप व्हायला मदत झाली. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मात्र मी पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून उत्तीर्ण झाले. आणि आता माझेसुद्धा असं बरेचसे मित्रमैत्रिणी यांचे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात, पण काही जण स्वतः सेल्फ स्टडी करतात किंवा काही जणांनी क्लासेस लावलेले आहेत. मग तुम्ही त्यावेळी क्लासेस लावले होते की तुमचा अभ्यास केला होता? मी क्लासेस लावले होते. मी आष्ट्याला नेताजी स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी म्हणून आहे, आदरणीय अनिल फाळके सर त्याचे संचालक आहेत, तर त्यांच्याकडे मी क्लास लावला होता. ओके. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास झाल्यानंतर परीक्षा दिल्यानंतर तुमचं पहिलं पोस्टिंग कुठे होतं आणि काय होतं? माझं पहिलं पोस्टिंग उस्मानाबादला होतं. गट विकास अधिकारी पंचायत समिती उस्मानाबाद हे माझं पहिलं पोस्टिंग होतं. तिथं 4 वर्ष माझं कार्यकाळ झाला. त्यानंतर मी पंचायत समिती पन्हाळ्याला गट विकास अधिकारी होते 4.5 वर्ष. आणि त्यानंतर आता सध्याच्या पदावरती मी कार्यरत आहे गेली 2 वर्ष झाली. आता पूर्ण आयुष्य जवळजवळ गेले कोल्हापुरात आणि पहिलं पोस्टिंग डिरेक्टली उस्मानाबादला. मग त्यावेळेला पालकांची मानसिकता किंवा तुमची मानसिकता कशी होती की इतक्या लांब एकटीने जायचं, ते कसं होतं? ॲक्च्युली मला थोडंसं असं वाटलं होतं की अरे हा जिल्हा कधी आपल्या एवढ्या नाही अभ्यासातनं तो जिल्हा येऊन गेला होता स्पर्धा परीक्षांच्या, पण म्हटलं चला जाऊया, कारण एक वेगळा भाग हाताळायला मिळेल. आणि मला तिथला अनुभव खरंच सांगते, म्हणजे माझ्या आत्तापर्यंतच्या सर्व्हिसमधला सगळ्यात चांगला अनुभव तिथला आहे. बरोबर. आणि शेवटी तुमच्या कार्याचा एक भागच आहे की बदली आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये राहणं, हा तुमचा एक भागच आहे कामाचा. कोल्हापुरात जेव्हा तुमचं पोस्टिंग झालं या पदासाठी, मग त्यावेळेला आता तुम्ही मूळच्या कोल्हापूरच्याच आहात, त्यामुळे तुम्हाला कोल्हापूरची विशेष माहिती काय असण्याची गरज नव्हती. मग तुमचा हा 2 वर्षांचा अनुभव कसा होता? हा 2 वर्षाचा अनुभव पण खूप चांगला आहे, कारण मुळात पाणी स्वच्छता हा ग्रामविकास विभागाचा आत्मा असल्यासारखं म्हणावं लागेल. बरोबर. कारण ग्रामीण भागातले बेसिक जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे, आणि त्या विषयावरती मला माझ्या जिल्ह्यात काम करायला मिळालं. त्याचं समाधान खरंच खूप मोठं आहे. आणि ह्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये शासनाची जी वेगवेगळी केंद्र शासनानं असो राज्य शासनानं असो वेगवेगळी अभियानं डिक्लेअर केली, त्या अभियानांमध्ये आपल्या जिल्ह्यानं सातत्यानं म्हणजे अगदी ग्रामपातळीवरच्या आमच्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर असतील, ग्रामसेवक असतील, सरपंच महोदय असतील, तालुका स्तरावरचे सर्व अधिकारी पदाधिकारी असतील, जिल्हा स्तरावरचे अधिकारी पदाधिकारी असतील, यांच्या संयुक्त प्रयत्नातनं आम्हाला केंद्र शासन स्तरावरचे 2 चांगले पुरस्कार मिळाले या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये. अर्थात त्याचं श्रेय आधीपासून जे काम घडत आले जिल्ह्यामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत, पाणी पुरवठ्याच्या बाबतीत, त्या सगळ्याला आहे. म्हणजे मी असं नाही म्हणत की मी 2 वर्षात आले आणि चमत्कार घडवला आणि पुरस्कार मिळाला, असं नाही आहे. आपला पाया भक्कम होता, त्याच्यावरती फक्त आम्ही पुढची स्टेप टाकायचा प्रयत्न केला आणि निश्चितपणे त्याचं देशात कौतुक झालं. आता आपल्या जिल्ह्याचं एक भाग्यच म्हणावं लागेल की आपल्याकडे प्रशासकीय सेवेमध्ये खूप चांगले चांगले अधिकारी आहेत, म्हणून खूप आपण प्रगती करू शकतोय किंवा अजूनही प्रगती करू शकू, हे आपल्या जिल्ह्याचं भाग्य आहे खरं तर. आता या 2 वर्षामध्ये तुमचं नुकतंच पोस्टिंग झालं 2018मध्ये, आणि 2019ला काहीही म्हणजे अगदी अनपेक्षितरित्या महापूर आला. बऱ्याच जणांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यावेळेला. मग बऱ्याच जणांनी मदतीचे हात पण पुढे गेले. मग एक महिला अधिकारी म्हणून त्यावेळेला तुमचं काय काम होतं त्यावेळेला? बेसिकली महिला अधिकारी म्हणण्यापेक्षा ॲक्च्युली प्रशासनात ज्यावेळी आपण येतो ना, त्यावेळी स्त्री आणि पुरुष हा भेद पडून पडतो. आपण फक्त अधिकारी असतो आणि येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याच्या भूमिकेत आपण असणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे समजा एखादी समस्या आली आणि ती माझ्या अधिकार कक्षेच्या बाहेरची आहे, पण त्या सिच्युएशनला आपण योग्य निर्णय घेऊन त्या समस्येवर उत्तर शोधतो का नाही हे खूप महत्त्वाचं असतं. पुराचा विषय आपण म्हटलात, मी स्वतः शिरोळ तालुक्यातली आहे आणि वर्षानुवर्ष पुराचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. 2005ला पण आम्ही पूरग्रस्त होतो आणि आत्ता 19ला पण माझ्या घरात पाणी होतं. त्यामुळे पुराचा परिणाम काय असतो, लोकांची मानसिकता कशी होते हे मी चांगलं माहिती आहे मला. तर या कालावधीमध्ये माझ्याकडं ह्या म्हणजे जे काही जिल्ह्यातली सगळी गावं आहेत त्या गावांच्या स्वच्छतेचा खूप महत्त्वाचा प्रश्न होता. या गावांना पुराच्या कालावधीमध्ये चांगलं पिण्याचं पाणी मिळणं हा महत्त्वाचा प्रश्न होता. आणि पुराची सिच्युएशन उतरून गेल्यानंतर म्हणजे पूर कमी झाल्यानंतर त्या गावांचं परत स्वच्छता करून त्या गावांचं सुरळीत जीवनमान सुरू होणं हाही महत्त्वाचा मुद्दा होता.
तर ह्या पुराच्या कालावधीमध्ये माझ्याकडं त्यावेळी ज्या काही वेगवेगळ्या NGOज असतील, शासनाकडनं वेगवेगळी मदत येत होती, वेगवेगळे सहकारी सेवाभावी संस्था असतील किंवा काही लोक स्वतः मदत करत होते. त्या मदतीचं व्यवस्थित व्यवस्थापन करून लोकांपर्यंत पोहोचवणं हा भाग माझ्याकडे होता. आणि त्याचबरोबरीनं आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाला पिण्याचं योग्य पाणी पोहोचलं पाहिजे. फक्त पूरबाधितच नव्हे तर अख्ख्या जिल्ह्यातच त्यावेळी पावसाळ्याचा काळ असल्या कारणानं दूषित पाणी असण्याची शक्यता जास्त. आणि त्या पिरियडमध्ये बरेचदा म्हणजे जी पूरग्रस्त नव्हती तिथे सुद्धा पाणीच नव्हतं बरेच दिवस. पाणी नव्हतं किंवा पिण्यायोग्य पाणी पोहोचवणं हे थोडंसं मॉनिटर करणं गरजेचं होतं. तर त्या बाबतीत आमच्या गाव पातळीवरच्या टीमनं आणि तालुका जिल्हा पातळीच्या टीमनं एवढ्या चांगल्या समन्वयानं काम केलं की कोल्हापूर हा जिल्हा असा आहे की ज्याच्यामध्ये म्हणजे आम्हाला भीती होती की थोडंसं जरी मॅनेजमेंट चुकलं तर साथरोग येण्याची शक्यता असते. होय, बरोबर. तर आपल्या सुदैवानं सगळ्यांनी आपल्याला ज्यांना त्यांना दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडल्यामुळं आपल्याकडं पाण्यामुळे निर्माण झालेलं साथरोग अजिबात पुरानंतर सुद्धा नाही आहे. होय, मॅडमच्या या बोलण्यानंतर मला एक सांगावं असं वाटतं, ज्या ज्या भागामध्ये पूर असतो किंवा भूकंप येऊन जातो त्यानंतर तिथली परिस्थिती अशी असते की तिथे मोठ्या प्रमाणात साथीचं प्रमाण असतं. पण आपण जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीच्या जर महापुराचं बोलायचं झालं तर कुणीही बऱ्यापैकी आजारी नव्हतं एवढ्या पुरामध्ये सुद्धा, इतकं नुकसान होऊन सुद्धा. सो ही आपली एक चांगली गोष्ट म्हणायला लागेल की आपण पटकन निर्णय घेतले आणि ते सगळे स्थिती आणि इव्हन स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा मला बोलावं असं वाटतं की ह्या गावांमध्ये एकेका गावामध्ये 10 आणि 15 डंपर निघतील एवढं कचरा निघाला. अगदी गुडघ्याच्या वरपर्यंत चिखल गावांमध्ये घरांमध्ये पसरलेला होता. पण त्याचं व्यवस्थित नियोजन करून काही संस्थांनी म्हणजे श्रमदानाला तर एवढे लोक आले, त्या लोकांच्या मदतीनं असेल, काही JCB धारक असतील किंवा डंपर धारक असतील त्यांनी स्वतःहून आम्हाला मदत दिली. जिल्हा प्रशासनानं एवढं काटेकोर नियोजन केलं की प्रत्येक गावातला किती कचरा कुठं नेऊन त्याचं व्यवस्थापन करायचं ह्याचं काटेकोर नियोजन केलं आणि त्यामुळं कचरा वेळेत गावातनं बाहेर निघाला आणि त्यामुळे सुद्धा साथरोगाला आळा बसला. मॅडम, मला मिळालेल्या माहितीप्रमाणे तुमचं पोस्टिंग उस्मानाबादमध्ये 2010 ते 14 पर्यंत होतं आणि त्या काळात उस्मानाबादमध्ये दुष्काळ सुद्धा आल्याचं मी ऐकलंय, पाहिलंय. मग तेव्हा तुमचं नियोजन कसं होतं? हां, त्यावेळी ॲक्च्युली उस्मानाबाद असो, लातूर असो, मराठवाड्यातले बहुतांश जिल्हे हे सतत गेली काही वर्ष दुष्काळाला सामोरे जात आहेत. बेसिकली तिथला म्हणजे आता कोल्हापूरचा विचार करायचा झाला तर इथं समृद्धी आहे, सगळ्याच अर्थानं नैसर्गिक सामग्री खूप आहे आणि तिकडे सगळ्याच बाबतीत थोडंसं दुर्भिक्ष आहे. तर उस्मानाबादमध्ये मी गेले त्या वर्षी बऱ्यापैकी पाऊस झाला होता, पण त्याच्यानंतरच्या वर्षापासून सलग 3 वर्ष दुष्काळ होता. आणि मग बेसिक गोष्टी कशा होत्या की उस्मानाबाद हा त्या जिल्ह्यातला सगळ्यात मोठा तालुका, सगळ्यात जास्त ग्रामपंचायती, सगळ्यात जास्त लोकसंख्या आणि जवळजवळ सगळी गावं दुष्काळग्रस्त. तिथं मॅनेजमेंट करणं आणि टँकर लागू न देणं हे एक चॅलेंज होतं. आणि बेसिकली मी प्रत्येक गावातल्या प्रत्येक गल्लीनिहाय अगदी बारीक आराखडा केला. म्हणजे मी तो तसं ग्रामसेवकांना मदतीला घेऊन केला की आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या उपाययोजना पहिला काय कराव्या लागतात तिथं, की जी कमीत कमी खर्चात लगेच उपलब्ध होणारी उपाययोजना कोणती आहे. तर आम्ही त्या गावांचे सर्वे केले की काही गावांमध्ये पर्यायी सोर्सेस आहेत, म्हणजे जो मेन सोर्स आहे तो आटला जरी असला तरी दुसरं कुठला तरी शासनाचा सोर्स आहे की ज्याच्यावरती किरकोळ दुरुस्ती केली तर त्या गावाला पाणी उपलब्ध होऊ शकतं. तर त्या गावांमध्ये प्रायोरिटीनं पहिल्यांदा ते दुरुस्तीचं काम आम्ही केलं. काही गावांना किरकोळ पाईपलाईन करून दुसऱ्या एका सोर्सपासून पाणी गावापर्यंत पोहोचवता येणं शक्य होतं, तर ते केलं. काही गावांमध्ये हे उपाय करणं शक्य नव्हतं, बोर तर घेणं शक्यच नव्हतं कारण मुळातच पाणी खूप कमी आहे तिथं, त्यामुळे बोर घेणं ही उपाययोजना काही करणं शक्य नव्हतं. दुसरा खूप महत्त्वाचा उपाय की लोकांचे खाजगी बोर अधिग्रहित करणे. मॅक्झिमम गावांमध्ये आम्ही हे ट्राय केलं की सगळ्यात कमी खर्चात होणारी उपाययोजना ती होती. त्यामुळं त्या गावातले जेवढे म्हणून बोरधारक आहेत त्यांचं आम्ही एक लिस्टिंग केलं आणि समजा एकाचा बोर बंद पडला तर दुसऱ्याचा किती काळ उपलब्ध होईल, तिसऱ्याचं त्यानंतर किती काळानंतर उपलब्ध होईल, ह्याचं अगदी बारीक आम्ही नियोजन केलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की उस्मानाबाद हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात जास्त दुष्काळग्रस्त तालुका असून सुद्धा सगळ्यात कमी टँकर त्या तालुक्यामध्ये लावावे लागले. आणि त्यावेळेच्या कलेक्टर साहेबांनी सुद्धा मला पर्सनली ॲप्रिशिएट केलं होतं उस्मानाबादच्या की एवढं मायन्यूट नियोजन जर झालं तर दुष्काळावरती सोल्युशन शोधणं कमी खर्चामध्ये सहज शक्य आहे.
ॲक्च्युली हे एक उदाहरण आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी बरीच गावं बरेच जिल्हे आहेत जे दुष्काळग्रस्त आहेत. सो असं नियोजन करून आपण या परिस्थितीवर सुद्धा मात करू शकतो. हे एक उदाहरण तुम्ही त्यावेळेला सेट करून ठेवलं. आणि आता कोल्हापुरात कार्यरत असताना आपल्या जिल्ह्यातले विविध तालुक्यातली सामान्य जे नागरिक आहेत ते त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे येत असणार आहेत. पाणी असेल किंवा स्वच्छता असेल. मग त्यावेळी त्यांची मानसिकता कशी असेल आपण सांगू शकत नाही. मग त्यांना तुम्ही कसं हँडल करता? मला एवढं लक्षात आलंय म्हणजे 10 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये की समोरचा माणूस कितीही ह्याच्याने आला असला, थोडंफार सिस्टीमबद्दल थोडासा कुठेतरी राग असतो त्याला. कारण म्हणजे कशासाठीमुळं की खाली ज्या टप्प्यावरती त्याला न्याय मिळणं अपेक्षित असतं कदाचित तिथं न मिळाल्यामुळं किंवा काही कारणानं त्याचा समज असा झालेला असतो की मला हे लोक न्याय नाही देऊ शकत, म्हणून तो इथं येताना थोडासा वैतागूनच आलेला असतो. येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाकडे पॉझिटिव्हली बघितलं ना की निम्मा प्रश्न तिथं सुटलेला असतो असं मला वाटतं. की त्या माणसाचं किमान आपण ऐकून घेऊयात, खरंच त्याच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे का बघून फक्त त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी फॉलोअप घेतला तर बहुतांश लोकांचं समाधान आपण करू शकतो. मग मला आता याच प्रश्नाला जोडून असं विचारायचं आहे की ज्यावेळी असे खेड्यापाड्यातले किंवा तालुक्यातली लोक तुम्हाला भेटायला येतात त्यावेळी तुमच्यावर मग निर्णय घेताना पॉलिटिकल प्रेशर काही तुम्हाला जाणवलं का इतक्या तुमच्या करिअरमध्ये? माझा जो अनुभव आहे ना म्हणजे या सर्व्हिसमधला, मला एवढं माहिती आहे की आपण जर प्रामाणिकपणे काम करत असू आणि तुम्ही प्रामाणिक काम करताय हे लोकांपर्यंत पोहोचलं की नॅचरली तुमच्यावरती येणारे इतर प्रेशर्स आपोआप कमी होतात. आणि पॉलिटिकल प्रेशरच असं नव्हे, कसल्याही प्रकारचं म्हणजे काही संघटनात्मक प्रेशर असतं, बरोबर, काहीही असतं. पण ज्यावेळी अधिकारी प्रामाणिक आहे आणि आपल्याशी खोटं वागणार नाही हा मेसेज लोकांपर्यंत जातो ना त्यावेळी लोक तुम्हाला अजिबात प्रेशराईज करत नाहीत, तुम्हाला सपोर्टमध्ये राहतात. गेली 10 वर्ष तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये आहात. मग अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला एक मुलगी म्हणून एक महिला म्हणून करायला आवडतात पण वेळ मिळत नाही कामाअभावी किंवा जमत नाही त्या गोष्टी करायला? छंद असतील का कुठल्याही गोष्टी असतील, अशा कुठल्या गोष्टी? मला खरंच खूप आवडला हा प्रश्न. कारण हे खरं आहे की गेल्या 10 वर्षामध्ये खूपच झोकून घेऊन काम केल्यामुळे ना माझ्या ज्या पर्सनल आवडी आहेत त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं होतं. पण मी आता सुरुवात केली आहे आणि मला डान्स करायला खूप आवडतो. डान्स शिकण्याची खूप इच्छा होती पण स्पर्धा परीक्षांच्या तयारीत करणं नाही झालं. नंतर नोकरीला लागलो, नोकरीलाच वाहून घेतलं त्यामुळं करणं नाही झालं. पण आता मी डान्स क्लास जॉईन केलेला आहे आणि भरतनाट्यम मी सध्या शिकते आहे. तसंच वाचन ही माझी खूप आवड आहे. म्हणजे मी लहानपणापासून वाचत आलेली आहे आणि आत्ता सध्या सुद्धा मी कंटिन्यू केलेली आहे ती आवड. बाकी काही हो न हो रोज एखाद दुसरं पान तरी वाचल्याशिवाय मी झोपत नाही, ती सवय थोडी मी कंटिन्यू केलेली आहे. वाचनाची आवड मला सुद्धा आहे. पण आता कसं होतं बऱ्याचदा मला सुद्धा ते पुस्तकं घेता येत नाहीत विकत किंवा लायब्ररीमध्ये घेणं शक्य होत नाही. मग तर वाचनावर मला असं विचारायचं आहे की आता ई-बुक्स किंवा PDF वाचणं हे फॅड सगळीकडे आहे. कोणीही हार्ड कॉपी पुस्तकाची विकत घेऊन किंवा लायब्ररीमध्ये घेऊन वाचत नाही पण मोबाईलवर डाउनलोड करतात आणि वाचतात. मग तुमची आवड कशी आहे? तुम्ही पुस्तकं प्रत्यक्ष घेऊन वाचणं तुम्हाला आवडतं की मोबाईलवरच वाचणं तुम्हाला आवडतं? मला प्रत्यक्ष पुस्तकं घेऊन वाचणं आवडतं कारण त्या पुस्तकांना हाताळणं आणि त्या पुस्तकाला बाळगणं. माझ्या सॅकमध्ये पण एखादं पुस्तक आता सापडेल तुम्हाला. म्हणजे समजा मला मध्येच काही वेळ मिळाला, आता संध्याकाळी 6 नंतर ऑफिसला थांबलोय, स्टाफ काम करायला लागले आणि थोडाफार अवधी आपल्याला मिळतोय तर चटकन काढायचं आणि वाचायचं. एकतर आपल्या फील्डशी रिलेटेड एखादं पुस्तक मी सोबत ठेवते किंवा नवीन एखादं आलं असेल, वेगळी काहीतरी माहिती देणारं पुस्तक असेल तर किमान एखादं पुस्तक माझ्यासोबत असतं. मग तुमचा असं कोणी स्पेसिफिक आवडता लेखक लेखिका? तसं बघायला गेलं तर लेखिकांमध्ये मला दुर्गा भागवत खूप आवडतात, इरावती कर्वेताई खूप आवडतात. लेखकांमध्ये अनिल अवचट सरांची पुस्तकं मला खूप आवडतात कारण ती खूप प्रॅक्टिकल आणि दैनंदिन जगण्याशी जोडलेली पुस्तकं आहेत. त्यामुळे गेल्या वर्ष महापुराने सगळ्यांना त्रास दिला, यावर्षी तोपर्यंत लगेच कोरोना आला. मग कोरोनामध्ये तुमचं नियोजन कामाचं कसं होतं? तुम्ही उशिरापर्यंत काम करत होतात आत्तापर्यंत? हो, ॲक्च्युली कोरोना आहे पण पूर्ण जिल्हा प्रशासनासाठी चॅलेंजेस होतं तसं, कारण एकतर आजार नवीन, त्याच्या सिस्टीम सेट नव्हत्या झाल्या. पण मला खरंच खूप बरं वाटतं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ह्या विषयाकडं खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं गेलं आणि आज आता परिस्थिती बघतोय की पेशंट रेज होण्याची संख्या पण कमी आणि बरे होण्याची संख्या जास्त आहे. माझ्याकडे यात परत सप्लाय सेलचं काम होतं. म्हणजे जिल्हा स्तरावरून सगळ्याच तालुक्यांमध्ये जे काही म्हणून कोविड केअर सेंटर्स असतील, आपले जिल्हा समर्पित कोविड रुग्णालय असतील, या सगळ्यांना जे काही आवश्यक साहित्य साधन सामग्री आहे
तो आरोग्य विभागाकडून खरेदी झाला की त्याचे स्टोअरला जी काही नोंदी होतील त्यानुसार मागणीप्रमाणे खाली तो सप्लाय वेळेत पोहोचवणं आणि सप्लायचं मिसमॅनेजमेंट होऊ न देणं, म्हणजे जिथं गरजेचं आहे तिथं तात्काळ पोहोचला पाहिजे आणि गरजेप्रमाणे तो गेला पाहिजे, हे बघण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. तर मला चांगल्या पद्धतीने आम्ही आजपर्यंत तरी हा काम म्हणजे माझ्याकडे जी टीम आहे त्यांच्या माध्यमातून केलेला आहे. आणि त्याच कामाचं फळ म्हणजे की आता जिल्ह्यातली आपली रुग्णांची संख्या जी आहे ती बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. प्रशासकीय सेवेमध्ये असताना तुम्हाला काम करताना किती वेळ लागेल, घरी कधी पोहोचाल हे सांगू शकत नाही. मग अशा वेळेला घर, संसार आणि मग हे सगळं काम हे तुम्ही कसं सांभाळता? त्या बाबतीत मी नशीबवान आहे, कारण माझ्या सासूबाई माझ्यासोबत असतात, माझ्या मुलाकडे त्याच बघतात आणि माझा नवरा पण सरकारी नोकरीत आहे, तो डेप्युटी केफ आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेला. आणि त्याचा जो स्वभाव आहे तो जे काही सिच्युएशन असेल त्याला ॲडजस्ट करून घेतो. त्यामुळं मी समजा झाडून काढला तर तो कपडे मशीनला लावेल किंवा कपडे धुतले असतील तर तो वाळत घालेल. हे असं जे काही म्युच्युअल अंडरस्टँडिंगच्या गोष्टी आहेत, म्हणजे जो ज्यावेळी त्या कामासाठी अवेलेबल असेल घरात त्यांना ते काम करायचं, हे जे अंडरस्टँडिंग आहे त्यामुळे मला दोन्ही आघाड्यांवरती न्याय देणं शक्य होतं असं मला वाटतं. घरचा सपोर्ट असल्याशिवाय आपण एखादं काम पूर्ण वेळेने फुल प्लेजने करूच शकत नाही, ते आहेच विषय. प्रत्येक महिला जी काही वेगळं करू इच्छिते त्यांना घरचा सपोर्ट असणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. बरोबर. आता बरीच जण अशी आहेत आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर जास्त पद्धतीनं की प्रत्येक घरातला कोण ना कोणतरी प्रशासकीय सेवेत आहे किंवा सैन्य दलात आहे किंवा पोलीस भरतीमध्ये आहेच आहे. मग ज्या मुली स्पेसिफिकली मुलींबद्दल बोलते मी, ज्या मुली काहीतरी सरकारी नोकरीमध्ये करू इच्छितात किंवा त्यांना मग तुम्ही काय सांगाल किंवा कसं करायचं, त्यांनी कसं मॅनेज करायचं वगैरे? ॲक्च्युली स्पर्धा परीक्षा देणं हा भाग एक वेगळा आहे. म्हणजे एक वेळ तुम्ही स्पर्धा परीक्षा पास होणं सोपं आहे, पण एकदा पास झाल्यानंतरची जी वाटचाल आहे त्या गोष्टी करताना सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे स्वतःवरचा विश्वास ही खूप महत्त्वाची बाब आहे. म्हणजे आत्मविश्वास गरजेचा आहे, स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची क्षमता प्रत्येकीमध्ये येणं गरजेचं आहे आणि आपण घेतलेले जे निर्णय आहेत म्हणजे एकदा घेतला निर्णय की त्याचे परिणाम स्वीकारायची तयारीसुद्धा ठेवणं गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी सरावातनं साध्य होतात किंवा स्वतःवरती विश्वास सातत्याने ठेवत आपल्याला एक वेगळा उंची आपण गाठतो आणि ह्या गोष्टी सहजपणे शक्य होतात. आणि हे सगळं करत असतानाच प्रशासनातल्या प्रत्येक बाबीचं कायद्यांचं ज्ञान, त्यासाठीचं वाचन, त्यासाठी वेळ देऊन प्रत्येक बाबीचा अर्थ समजावून घेण्याची तयारी हे खूप महत्त्वाचं असतं. तर कुठेही गेलात तर हार्डवर्क हे आहेच. म्हणजे फक्त स्पर्धा परीक्षा देताना हार्डवर्क आहे असं नाही, उलट प्रशासनात आल्यावरती तर खूप हार्डवर्क करावं लागतं. तर त्याची तयारी ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या वेळेला अभ्यास करत होतात त्यावेळेला तुम्ही किती वेळ अभ्यास करायचात, किती तुमचं टाईम शेड्यूल कसं होतं? ॲक्च्युली मला खूप अभ्यास करायला आवडायचं, त्यामुळे मी खूप वेळ अभ्यास करायची. तसं तर साधारणतः 18 ते 20 तासाचा अभ्यास मी करायची आणि म्हणजे परीक्षा जवळ आल्या की 20 तास असायचा, एरवी मग तो 17-18 तास वगैरे असायचा. आणि माझी आणखी एक सवय होती की एकदा एक विषय हातात घेतला की त्याचा पूर्ण अभ्यास संपेपर्यंत दुसरा विषय हातात घ्यायचा नाही. मग परत दुसऱ्या विषयाचा, मग परत रिव्हिजन, परत पहिल्या विषयाचे, असं. पण प्रत्येकालाच हा फंडा लागू होतो असं नाही. काही लोकांना तासानं विषय बदलावा लागतो किंवा काही लोकांना कमी वेळ अभ्यास करून तो स्मरण करायची सवय असते, म्हणजे चालता बोलता येता जाता ते स्मरण करत राहतात. तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, पद्धत वेगळी, त्या पद्धतीनं प्रत्येकानं करावं. आता आपल्या जिल्ह्यामध्ये जर बोलायचं म्हटलं तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारी बरीच मुलं मुली आहेत, बरेच क्लासेस सुद्धा आहेत. आता मी अशा अनेक जणांच्या स्टोरी ऐकलेत की 1-2 मार्काने गेले रे मी असं. मग त्यांना तुम्ही काय सांगाल की वर्षानुवर्ष परीक्षा देत आहेत पण फक्त 1-2 मार्कांसाठी त्यांची पोस्टिंग असेल किंवा त्यांचं काम हातातून जात आहे? मी सुद्धा त्यातलीच एक आहे. म्हणजे मी 2005ला पहिली पूर्व परीक्षा दिली, त्यानंतर वर्षभरानं पूर्वचा रिझल्ट आला, मेन्सला मी क्वालिफाय झाले, मेन्स दिली, मेन्सचा रिझल्ट जवळजवळ वर्षभराने आला, मी मेन्स पण क्वालिफाय झाले, इंटरव्ह्यूला गेले, इंटरव्ह्यू चांगला झाला आणि फायनल रिझल्ट जवळजवळ 7-8 महिन्यानंतर आला. म्हणजे जवळजवळ 3 वर्ष ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये गेली आणि माझा रिझल्ट 1 मार्कानं माझी पोस्ट हुकली असा आला. मला खूप वाईट वाटलं की फक्त 1 मार्क पडले असते तर मला पोस्ट मिळाली असती. बरोबर. पण त्याच वेळी दुसऱ्या परीक्षा 3 वर्षामध्ये गेली ना ह्या टप्प्यात, पण दरम्यान मी माझी अजून एक प्रिलिम दिली होती, अजून एक मेन्स दिली होती. हा रिझल्ट आल्यानंतर थोड्याच दिवसांनी परत एक माझा इंटरव्ह्यू आला आणि त्यातनं मला ही पोस्ट मिळाली. ह्या स्पर्धा परीक्षा करत असताना सातत्य राखणं आणि स्वतःवरती विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे.
सलग प्रयत्न करून सुद्धा खूप हार्डवर्क करून सुद्धा यश मिळालं नाही तर निराश व्हायचं नाही. परत जोमानं तयारी करायची आणि आपण ठरवलेलं ध्येय साध्य करायचं. आता अपवादानं काही लोक असे पण असतील की बाबा शेवटच्या अटेम्प्टपर्यंत सुद्धा पद मिळालं नाही, पण म्हणून नाराज नाही व्हायचं. म्हणजे आपल्यात काही कमी आहे असं नाही, कारण स्पर्धा परीक्षा ह्या फक्त पद मिळवण्यासाठी नाही. त्याचा जो अभ्यास आहे ना, म्हणजे हे माझं ऑब्झर्वेशन आहे की स्पर्धा परीक्षांची तयारी करताना तुमची पर्सनॅलिटी अशी घडते की मांजराचं जसं उदाहरण दिलं जातं की कुठूनही पडलं तरी 4 पायांवर उभं राहणार, तसं स्पर्धा परीक्षांसाठी तयारी केलेला माणूस ना त्यात नाही सक्सेस झाला तरी तो आयुष्यात फेल होणार नाही असं मला वाटतं. कारण ती परीक्षा पद्धती आणि त्याची तयारी करण्याची पद्धतीच अशी आहे की तुम्हाला सर्वार्थानं घडवून जाते. तर निराश अजिबात व्हायचं नाही. फक्त काय आपल्यामध्ये पेशन्स पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे आणि हार्डवर्कची तयारी पाहिजे. हे सगळं काम करत असताना तुमच्यावर बराच स्ट्रेस असेल, मग तुम्ही तो स्ट्रेस कसा मॅनेज करता? स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी मला असं वाटतं की आपले जे छंद आहेत, आपल्या आवडी आहेत, त्यांना जर वेळ दिला तर बऱ्यापैकी आपलं स्ट्रेस मॅनेजमेंट होऊ शकतं. आणि खूपच मेंटल हे झालं असेल तर मग मेडिटेशन हा सगळ्यात चांगला उपाय आहे. म्हणजे मेडिटेशन जर केलं तर आपण परत मूळ पदावर येतो. म्हणजे आपला ब्रेन ज्या स्थितीला स्टार्ट झाला होता त्या स्थितीला येतो. त्यामुळं मेडिटेशन ही सगळ्यात मोठी बाब. आणि दुसरं की मला ज्या आवडीच्या गोष्टी आहेत, म्हणजे वाचन असेल, डान्स असेल, गाणी हा माझा वीक पॉईंट आहे. यातनं मला स्ट्रेस रिलीफ मिळतो. लाईव्ह मराठीच्या माध्यमातून तुम्ही महिलांना काय संदेश देऊ इच्छिता? कोल्हापूर जिल्ह्यातल्या असोत किंवा ओव्हरऑल सगळ्याच महिलांच्या बाबतीत थोडंसं बघायला गेलं तर अजूनही महिला तितक्या सक्षम नाही झालेल्या. तर मला एवढंच सांगायचं आहे की सक्षमता ही दुसऱ्या कोणावर अवलंबून नसते. आपण आपल्यामध्ये ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांना वाव देऊन आपल्याला जे जे येतं त्यातलं सर्वोत्तम कसं साध्य करता येईल आणि मला स्वतःला माझं स्वतःचं वेगळं अस्तित्व कसं निर्माण करता येईल किंवा ते सगळ्यांसमोर सिद्ध कसं करून दाखवता येईल या दृष्टीनं प्रयत्नरत राहिला पाहिजे. दुसरं आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मला आवर्जून सांगावासा वाटतो की मला एखादी गोष्ट माझ्या लहानपणी नाही मिळाली, मला नाही संधी मिळाली म्हणून मी मागं राहिले, अशी एक थोडीशी भावना आपल्यात असते. पण आपल्या पुढच्या पिढीत म्हणजे आपल्या मुली असतील, आपल्या आसपास असणाऱ्या काही मुली असतील, त्यांना एक एक्सपोजर मिळवून देण्यासाठी आपण जर प्रयत्न केला, त्यांना एक वेगळा आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी आणि त्यांना एक चांगलं सामाजिक वातावरण मिळवून देण्यासाठी आपण जर प्रयत्न केला तर निश्चितपणे आपल्या पुढच्या पिढीतल्या ज्या महिला आहेत त्या अधिक सक्षम आणि स्वतःला वेगळं सिद्ध करणारे असतील असं मला वाटतं. आज आपण होतो प्रियदर्शनी मोरे यांच्यासोबत. इतक्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा त्यांनी आपल्याला वेळ दिला, आपल्याशी छान गप्पा मारल्या, त्याबद्दल त्यांच्या लाईव्ह मराठीकडून खूप खूप आभार. धन्यवाद मॅडम. थँक्यू. आयुष्यात आपल्याला कुठलीही गोष्ट करायची म्हटली की हार्डवर्क आणि पेशन्स या 2 गोष्टी आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रियदर्शनी मोरे मॅडम. भेटूयात पुढच्या भागात पुढच्या दुर्गेसोबत. तोपर्यंत पाहत रहा लाईव्ह मराठी प्रस्तुत नवदुर्गा विशेष. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.